खाऊन घ्या मस्त आहे, खाऊन घ्या असं. यो आपला रेड आहे. नमस्कार, तर मी गायक आशिष म्हात्रे. तर नवी मुंबई तुर्भे येथे द बिग स्टंप इथे आलेलो आहे मी, कारण की आमची पहिलीच अॅनिव्हर्सरी होती. तर बघू शकता तुम्ही किती भारी सजावट केलेली आहे आणि कमी डिपेंड आहे. 6 माणसं, आम्ही 6 माणसांचं घेतलेला. 12 माणसं, 15 माणसं, 4 माणसं, जसे पाहिजे तसं तुम्हाला भेटेल. आम्ही पोचलो, आम्ही कोपर गिरनेस तर 19 येते, मगाशी 23ला होतो. आता इकडे बघू शकता समोर बाजूला खाडी आहे आणि इथं शूट करायला आहे. बोलतं नाले मस्तपैकी चाललो आम्ही. हे दोघींनी जाम हैराण केला मला, ही एक आणि ही सगळ्यात जास्त हैराण केला. मी बोलतो ब्लॉग शूट कर, तर मी करणार होतो शूट, पण आता केलं शूट. बघ हे काही इथं चाललं एक जेवण बनवलं मस्तपैकी, वहिनीचं जेवण बनवतं. 30 तालाला घेतलं बघ. जा बारी तळलं पाहिजे, हॉटेलवाली बारी तळलं पाहिजे. हे बघ मस्त तळलं एकदम लाल लाल. पवन ऑन फायर, ए पवन फायर फायर. ठरवले देवरून निघून आलो. आता मी भारत घ्यायला मस्तपैकी इकडे गाडी पार्किंगला लावले. आता पहिला आतमध्ये जाऊ, दाखवतो तुम्हाला मस्तपैकी माझ्या मित्रांच्या पप्पांचं रिटायरमेंट आहे. हॅलो काही चॅनल चालू युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता चालू आहे दुसऱ्या ऑर्डरला आणि कसली ऑर्डर आहे तुम्हाला नंतर समजेल. तर आहे सांगतो तुम्हाला. तर चला आपल्याला पिकअप करायला येतीलच थोड्याच वेळात, दाखवतो तुम्हाला. आणि आताच आपण जस्ट बेबी शो करू तुम्हाला दाखवतो. आता रस्त्यावर गेलो कोण मला पिकअप करणार आहे. काहीच फायनली पोचलो आहे रस्त्यावर. आता येत आहेत समोर बघा ब्लॅक कलरची गाडी आहे, जसं दिसत असं तुम्हाला. सिंगर आशिष दादा म्हात्रे, तुम्ही ओळखला जातं. तर आहे दादाची आणि वहिनीची ॲनिव्हर्सरी. वहिनीला काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्यायचं असं म्हणून कुठंतरी आम्ही चाललो आहे. समोरून गाडी आलेले 2 जण आहे. आताला समोर पटकन गाडीत बसू. काहीच फायनली पोचलो आपण लोकेशनला. लोकेशननी जाम चक्र गेला. तर बघूया आता लिफ्टमधून जाऊन काहीतरी फर्स्ट फ्लोअरला जायचं. तर चला काहीच फायनली म्हणजे आम्ही अक्षरशः शोधून जाऊ अशा बिल्डिंगमध्ये आहे ना तो डेंजर. त्या ब्रिंग टाउन सेलिब्रेशन हॉल आहे. पार्टी वगैरे बर्थडे करू शकता तुम्ही. हे बंद कर दो. खायला नंतर बघा का बघ. असा जरा स्माइल ठेवा जरा. हॅपी अॅनिव्हर्सरी वेदिका. वेट थांबत असं थांबा. फोटो काढून दे, उचलून नका ना. खूप मारू घे पण. नाही नको. इकडे पेट टांग दिसत ना. घ्या आता बघा. तेच घे बारीक बारीक. एक मिनिट परत उचला. एकाने बरोबर आहे. एक मिनिट तू बरोबर बरोबर. हिरो बघू शकता कसा सेलिब्रेशन केला आम्ही. म्हणजे आता केला तर दाखवायला नाही भेटला. जेवढं पण केले मी डायरेक्ट अचानक गेला आणलं. एक सरप्राईज होता. असा सरप्राईज आम्ही आधी देणार होतो. तो ब्लॉग बाकी पेंडिंग आहे अजून. आई कशी आहे तू आई? सगळ्यांना केला गाडी. आता पिक्चर चालू आहे. हे पिक्चर इथं झालं होतं. खाऊन घ्या मस्त आहे, खाऊन घ्या असं. यो आपला रेड आहे, रेड वेल्वेटचा. वाव इथून बघ. हो बरोबर तेच बोललो दादाला मी. आता जस्ट बोललो. आता बरं की माझ्यावर पिसलं. बघू शकता थिएटर मस्त आहे.
आणि लोकेशन आम्हाला भेटत नव्हती, पण इथं प्रॉपर सेटअप वगैरे पूर्ण असं केलेलं आहे, बघू शकता. इथं ज्यांचं काही असेल ना ॲनिव्हर्सरी, बड्डे पार्टी, अजून भरपूर गोष्टी हे इथं तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. एक मिनी थिएटर आहे, किती जणांचा, 2, 4, 6 ते 7 जणांचा आहे, म्हणजे भरपूर जणं असतील, पण पर पर्सन काहीतरी 750 रुपये काहीतरी असं काय आहे. पूर्ण डिटेल्स मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने. नमस्कार, तर मी गायक आशिष म्हात्रे. तर नवी मुंबई तुर्बे येथे द बिग स्टम्प इथे आलेलो आहे मी, कारण की आमची पहिलीच अॅनिव्हर्सरी होती. तर बघू शकता तुम्ही किती भारी सजावट केलेली आहे आणि कमी खर्चात चांगली सजावट करून मिळते. इथे बघू शकता पूर्ण थिएटर सारखाच रूम आहे पूर्ण एकदम, आणि तुर्बे स्टेशनवरून 5 मिनिटावर आहे. तर आपले जर सर्व मित्रमंडळी असतील तर सर्वांनी इथे व्हिजिट द्या. धन्यवाद. बरोबर. तर गाईज बघू शकता जिथं आम्ही आलेलो तिथला ॲड्रेस आहे द बिग टाऊन. बघा, युनिट नंबर 1, 109, 110, फर्स्ट फ्लोअर, गुडविल बीज हब, नेक्स्ट टू आयकिया. म्हणजे तुर्बे, नवी मुंबई इथे आहे. तर कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. आणि इकडे आता मी सिद्धू भाईंचा फोटो काढतो बघा, हे बघ फोटो काढ. तर आज जो आपण आलेलो ना तिथं ॲनिव्हर्सरी, बड्डे पार्टी, इथूनच चला ना खाली. तर बड्डे पार्टी तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. अजून ब्राईड टू बी, म्हणजे अशा भरपूर आहे. आणि तुम्हाला किती माणसांची जागा पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. 6 माणसं, आम्ही 6 माणसांचं घेतलेलं आहे. 12 माणसं, 15 माणसं, 4 माणसं, जसे पाहिजे तसं तुम्हाला भेटेल. आम्ही उतरतो खाली. ब्लॉग काही जास्त होणार. दादा, वहिनी आणि सिद्धू पुढे चालले. फर्स्ट फ्लोअरलाच आहे, कोणाला पण विचारा. इथे म्हणजे तुर्बे स्टेशनच्या बाजूलाच आहे. अजून खाली जायला लागेल बेसमेंटला. आता ग्राउंडला आलो आपण. तर काहीच फायनली पोचलो. शूट करून बघू आता कसं काय एडिट करून जाऊन लगेच देऊ आपण. लगेच अपलोड करू, पहिलं पाठवू आणि नंतर लगेच अपलोड करू. म्हणजे काही चेंजेस करायचे आहे का बघूया. मी डेली म्हणजे ज्यांच्या व्हिडिओ बनवतो ना त्यांना पहिला पाठवतो, काही चेंजेस असतात का नाही. प्रत्येकालाच आवडतं असं नाही, म्हणजे काही ना काही चेंजेस असतात, सॉन्ग चेंजेस असतात. मग मी पहिलाच सॉन्ग विचारतो. आता दादा आणि वहिनीला सॉन्ग विचारला, जो सॉन्ग मला आवडलेला तोच म्हणजे त्यांना आवडलेला, म्हणजे त्यांना पहिला आवडला तो सॉन्ग, नंतर मला. म्हणजे त्या सॉन्गवर मी ऑलरेडी बनवलेले खूप सारे व्हिडिओ. पण काय करणार, चला टाकूया तो सॉन्ग. फायनली आता जातो, पहिलं फ्रेश वगैरे होतो. आणि आजचा ब्लॉग मी उद्याच कंटिन्यू करतो. उद्या पण एक कार्यक्रम आहे अशीच दादाचा, तो तुम्हाला उद्या दाखवतो. पण मी थोडा उशिरा जाणार आहे तिथं आपल्याला शूट वगैरे नाही करायचं, ब्लॉग फक्त कंटिन्यू करेल त्या भागामध्ये. तर काहीच दिवस दुसरा परत निघालो दुसऱ्या शूटला. आणि प्लस कुठं जायचं ते तुम्हाला नंतर म्हणतो. कालच्या शूटमध्ये तुम्ही बघितलं कुठे घेतलं, सांगितलं मी ऑलरेडी रात्रीच. चला तर जाऊ पहिला शूट करायला. बघू आता लोकेशन कुठे, कोपरखेरणं आहे. काहीच पोचलो आता आम्ही कोपरखेरणं येथील सेक्टर 23च्या गार्डनला, बघू शकता. आणि इथं आहे हे आपल्या बाबूचा प्री बड्डे शूट करायचा आहे. चला आतमध्ये. खूप दिवसांनी जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा इकडे यायचो मी. कॉलेज माझं त्या बाजूला आहे समोरच्या, आता ज्या बाजूला चाललं त्या बाजूला. आणि इकडं मस्त असं गार्डन आहे. आम्ही गेलेलो 23च्या गार्डनला, सॉरी 25च्या गार्डनला, पण तिथे टायमिंग चुकीचं होतं म्हणून लेट झाला आपल्याला. तर आता लोकेशन शोधते, म्हणजे चांगली अशी एकदम असं सावली वाटेल आपल्याला असं. आता बघू शकता इकडे समोर घेतलं आहे, इकडे सामान ठेवायला. आता काहीतरी टेंट वगैरे लावणार आहे छोटंसं, म्हणजे बेबीचा शूट करायचा आपल्या बेबी बॉयचा. तर बघू आता पटापट इकडेच लावणार, म्हणजे टेंट थोडंसं जसं जमेल तसं शूट करेन. कारण नंतर मला जायचं आहे. आता वाजले 10 आणि निघालो आहे घरातून 8 वाजता. बघू शकता गार्डनमध्ये पोहोचल्यावर तयारी चालू झाली आमच्या इकडे. मस्तपैकी फुगे वगैरे फुगवायची. बाईला काम दिलेलं आहे, चांगला करून घे पटापट. नाही आता पहिला कपड्यांचा शूट केला, शूजचं शूट केलं. आता बॉटल वगैरे काय बलून पाहिजेत ते. आणि इकडं मस्त असं घर बनवतं आहे बघा, छोटासा एकदम.
थोडा व्हिडिओ स्टेबल नाही राहणार कारण की उलट्या हाताने पकडले म्हणून. बघू शकता कसा सेटअप तयार झाला आहे. अजून नव्हतं सेटअप तयार. हे बघा याचा आपल्याला प्री बर्थडे शूट करायचा आहे. अजून बाकी अजून काहीतरी ठेवायचं आहे. जाम मेहनत चालू आहे. पोचलो आम्ही कोपर गिरनेस सेक्टर 19 येते. मगाशी 23ला होतो. आता इकडे बघू शकता समोर बाजूला खाडी आहे आणि इथं शूट करायला आहे. बोलतं नाल्याचा शूट नको घेऊ. नाल्याचा शूट घेतो. नालाच टाकतो ना बाबू. काहीच फायनली आपला शूट झालेला आहे. मस्तपैकी चाललो आम्ही. हे दोघींनी जाम हैराण केला मला. ही एक आणि ही सगळ्यात जास्त हैराण केला. मुलाच्या आईने हैराण केला आपल्याला. त्याचा रिझन काय माहिती? फोटो काढ फोटो. तू खिच मेरी फोटो. चला आता बसू डायरेक्ट घरी जाऊ. आता इथून पण जायचं आशिष दादाच्या अरे पार्टी आहे तिकडे जायचं. चला जाऊ तिथे. तर काहीच फायनली पोहोचलो घरी. आता जातो पहिला फ्रेश होतो. तोंड बिंड होऊन मस्तपैकी आपल्याला जायचं आहे खरवली यायच्या मंदिराच्या इथे. काय ते तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल. तर जाऊ बघू कसं काही चाललंय ते तुम्हाला दाखवतो पुढे. आली पाळण्या आवाज आहे. ते काहीच रेडी झालं मस्तपैकी. टोपी घेतलंय. कडक ऊन पडतं जाम. बघू कसं काय केलं दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर. मी म्हणजे आले आजकाल ना जास्त काय ब्लॉग शूट करत नाही असंच ना. तर तेवढं वेळ पण नाही भेटत. शूटला असल्यावर ना तेवढा वेळ पण नाही भेटत. साखरपुडा वगैरे असला ना मग 2 मोबाईल लावायला भेटतं. असं नॉर्मल सिंगल वगैरे शूट असलं ना मग काही करायलाच भेटत नाही. पवन ऑन फायर. ए पवन फायर फायर. फायनली पोहोचलो आपण लोकेशनला. खरवली मंदिराच्या मध्यभागी आई बसली बघा इथं. आई बोलतो ब्लॉग शूट कर. तर मी करणार होतो शूट पण आता केलं शूट. बघी एक आई इथं चाललं. एक जेवण बनवलं मस्त की वहिनीचं जेवण बनवतं. 30 तालाला घेतलं बघ. जा बारी तल्लं पाहिजे हॉटेलवाली आहे. बारी तल्लं पाहिजे. हे बघ मस्त झालं एकदम लाल लाल. ही बाय काही बघ. हां आता उठली बरोबर. परी गेली आम्हाला जिरा सोडा आणायला. मस्त जिरा सोडाच आहे. परीला जीवा आलता का परी? धन्यवाद परी धन्यवाद. परी पीस एकटी एकटी खाते मला नाही दिला. आय शपथ एकटी एकटी खाते. किती दाखव दाखव कुठे खाल्ले दाखव. पुरावा आहे का तुझ्याकडे? बघ बघ आहे का बघ कुठे कुठे आहे बघ. अच्छा हा गाईज आता सर्वजण बसली जेवायला. इथे वेदू आहे. गणपती गणपती ना. सूरज काय बायकर. तर रोमाच्या पोऱ्याने मस्त झोप काढलेली आहे. ही बघा झोपला का? एक झोप काढली त्याने. बघ लगे हात टाकतो मध्ये. कशी रोमा असं नाही चालणार. अरे आता पीस खाली लगे जेवायला बसल्या. बाबा डेंजर पोरी तुम्ही दोघी. मग काय पण आता बसलो जेवायला. मी यांना मस्ती करत होतो. मी राज काही बी खाले. काहीच खाला ना. जसा हिने आणून दिल तुम्हाला रोमाने ना ताई. रोमाने आणून दिल तुम्हाला. रोमा त्या पोऱ्याचीच मागं होती. रोमा तू पोऱ्याचीच मागं होती. पोऱ्याला नको बघू तुला बघू. मग
तर काहीच बघू शकता मना कलेजी आले तर रोमाला पाहिजे मग काय माझी कलेजी दिसायला लागली सिद्धू मला कलेजी आली तर दिसलं की रोमा कलेजी आले काय आता भात मुद्दा मानलास तुम्ही पक्की डेंजर पोर असतो हे बघ आता भात पण जबरदस्तीने वाढला हे बस बाबा नको टाकू शॉपिंग करायला आले ना. परी काय काय घेतलास परी काय काय घेतलास मग युनो कशाला घेतलास मग कोणी घेतला गलत रस्त्यावरती नाही तू बरोबर रस्त्यावरती आले करवली देवीवरून निघून आलो आता मी भारत घेतला मस्तपैकी इकडे गाडी पार्किंगला लावले आता पहिला आतमध्ये जाऊ दाखवतो तुम्हाला मस्तपैकी माझ्या मित्रांच्या पप्पांचा रिटायरमेंट आहे तर बघूया कसं काय होतं फर्स्ट टाईम या कंपनीमध्ये चालले भारत गिअर कंपनीमध्ये आमचे बाबा पण होते पण तेव्हा काही रिटायरमेंटचं तेवढं काही खास नव्हतं पण आता सर्वजण एन्जॉयमेंट करतात तर तुम्हाला दाखवतो तर चला आतमध्ये जाऊ आतमध्ये आलं तुम्हाला दाखवतो आता मी जस्ट रिटायरमेंटचे आपल्याला शूट आहे तर बघू आता बाहेर निघेल तेव्हा दाखवतो तुम्हाला खरोखरच की सुगंधी आठवणींची कुपी देऊन ते करता निरोपाचा सारे गोड क्षण दोन्हीकडे दरवळून पाहत आहे आपले हे नाते असेच सदा अबाधित राहो तुमच्या गोड स्वप्नांप्रमाणे जो मोठा दबाव जो आमच्या सहकारी जमलेला आहे त्याच्यावरून आपण जाणून घ्यायचं की त्यांची जी जनमानसात जी व्यक्तिमत्व होतं जो जिव्हाळा होता प्रेम होता जो दिसत होतं या सगळ्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो तर तसा माझा संबंध त्याचा मला वाटतं ह्या कंपनीत मी जेव्हा रुजू झालो तेव्हापासूनच जवळजवळ आलेला आहे त्यामुळे आजकाल जवळजवळ 26 ते 27 तर हा सुनीलतेबद्दल सांगायचं म्हटलं तर ते एकदम खंबीर नेतृत्व होतं आणि प्रामाणिकपणा कधी त्यांनी इथं दाखवून दिलं की मी त्याचा मोठा आहे काय तर प्रामाणिकपणा एकदम त्याचा स्वाभिनय लोक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कधी कोणाला पण ते वाद घातले आणि कधी बोलायचे कधीच नाही आणि कामामध्ये एकदम म्हणजे कर्तव्यनिष्ठ. कधी भेटलेलो तुला मी कधी भेटलेलो टीव्हीत भेटलेलो मी तुला समोर नाही
हेच रिटायरमेंट तर झाली, आता ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेशन करायचं आहे म्हणून आईला कसकान पकडून ठेवलेलं आहे. रिटायरमेंट शूट करून पोचलं मस्त झाली आणि ह्याच्यासोबत खेळतो आहे बघा, पिशवीसोबत खेळतो आहे. आता 2-3 दिवसांतून सोडतो आहे मी, म्हणजे काल पण सोडलेला पण आज लेट सोडला आहे त्याला. तर रिटायरमेंट मस्त झाली. जास्त काही ब्लॉग शूट केला नाही, 2 दिवसाचा मिळून शूट केला आहे. जेवढा झाला आहे तेवढा तुम्हाला बघायला भेटेल. आजचा 2 दिवसाचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग.